जरा विचार करा, इंडियामध्ये पहिल्यांदा मिडल क्लास लोकांना हे फील कधी झालं असेल की आता कार घेणं म्हणजे फक्त रिच लोकांची गोष्ट नाही राहिली. तुम्हाला असं कधी वाटलं की अब हम भी अपनी कार चला सकते भाई? एक अशी कार जिचं स्वप्न करोडो घरांमध्ये पाहिलं गेलंय. एक अशी गाडी जिला गाडी नाही तर फॅमिली मेंबर मानलं गेलंय. हो, मी बोलतोय मारुती 800 बद्दल. हॅपी थॉट्स मित्रांनो, मी आहे संजय चौधरी, बिझनेस केस स्टडी एक्सपर्ट. आणि आजची ही गोष्ट फक्त ॲटो इंडस्ट्रीची नाही, ही आहे त्या इमोशनची गोष्ट ज्याने एका संपूर्ण देशाला हा विश्वास दिला की आता गाडी फक्त श्रीमंतांचं स्वप्न नाही, मिडल क्लास लोकही कार चालू शकतात. जसं आपल्याला पहिल्या सायकलची एक्साइटमेंट होती, पहिल्या बाईकचा फील होता, तसं एक स्ट्रॉंग इमोशन बॉन्ड मारुती 800नेच दिला. मारुती म्हणजे इंडियाचं सगळ्यात मोठा ॲटोमोबाईल रिव्हॉल्युशन होता. मारुतीने पहिल्यांदा इंडियाच्या मिडल क्लासला अशी गाडी दिली जी ते खरेदी करू शकतील, ॲफोर्डेबल, रिलायबल आणि ड्युरेबल. आणि मारुतीची बुकिंग कशी व्हायची माहिती आहे? याची डायरेक्ट सिस्टम नव्हती. आधी कंपनी कस्टमरकडून पैसे घ्यायची आणि कस्टमरला गाडी नंतर मिळायची. आता विचार करा, तुम्ही असता तर गाडी न घेता आधी पैसे दिले असते का? हो, नक्कीच दिले असते. का? कारण सिस्टमच अशी होती. मारुती कंपनी आधी दिलेल्या पैशावर कस्टमरला इंटरेस्टसुद्धा द्यायची, म्हणजे कस्टमरने कार घेण्यासाठी पैसे कंपनीला दिले आणि त्यावर कमाईसुद्धा झाली. मारुतीने देशभरात सर्व्हिस सेंटर्स उघडले, शहर असो किंवा गाव, जेथे गाडी तेथे रिपेअर आणि मेंटेनन्स सिस्टम ठेवली, ज्यामुळे कस्टमरला टेन्शन फ्री एक्सपिरियन्स मिळायचा. आणि इथूनच सुरू झाला मारुतीवर फुल ट्रस्ट. एक काळ असा होता जेव्हा इंडियामध्ये 100 गाड्या विकल्या जायच्या, त्यातल्या 58 गाड्या मारुतीच्या असायच्या. आता थोडं मागे जाऊया. एक काळ होता जेव्हा इंडियामध्ये सगळ्यांना कार हवी होती, पण बनवणार कोणीच नव्हता. 1982 साली जपानची कंपनी सुझुकी इंडियामध्ये आली. तिचं इंडियन गव्हर्नमेंटसोबत डिस्कशन झालं आणि 14 एप्रिलला एक हिस्टॉरिक ॲग्रीमेंट साईन झाली. त्यात सुझुकीने इंडियाला कार बनवायची टेक्नॉलॉजी दिली. म्हणून इंडिया आणि सुझुकीने एकत्र येऊन प्रोजेक्ट सुरू केला. त्या प्रोजेक्टमध्ये सुझुकीला रॉयल्टी आणि $2.4 मिलियन दिले गेले. ओनरशिपच्या बाबतीत सुझुकीने फक्त 10% हिस्सा घेतला. इंडिया गव्हर्नमेंटने 74% ठेवला. मग सुझुकीचा रोल फक्त टेक्निकल पार्टनरचा होता. आणि इथूनच सुरू झाली मारुती उद्योग लिमिटेडची एक गव्हर्नमेंट डॉमिनेटेड कंपनी. काही वर्षांनी सुझुकीला वाटलं या प्रोजेक्टमध्ये फुल पोटेन्शियल आहे, म्हणून त्यांनी आपला हिस्सा वाढवून 26% वर नेला. आता कंपनीचे 2 मालक झाले. एक म्हणजे इंडिया गव्हर्नमेंट 74% पार्टनरशिपसोबत आणि दुसरा सुझुकी 26% पार्टनरशिपसोबत. आणि मारुती 800ची जर्नी इथूनच सुरू झाली, जे होतं इंडियाच्या मिडल क्लासचं पहिलं स्वप्न. 1985 साली मारुतीने लॉन्च केली जिप्सी, इंडियाची पहिली 4 व्हीलर ड्राईव्ह स्टायलिश गाडी. तेव्हा महिंद्राची जीप पोलीस आणि आर्मीवाली लोक वापरायची. पण मग जिप्सी आली. तिची स्टाईल जबरदस्त होती, परफॉर्मन्स दमदार होता. एवढंच नाही तर ती गाडी कमी आवाजाची आणि कमी खर्च लागणारी होती. 1991मध्ये इंडियन आर्मीने एकदम 900 जिप्सी खरेदी केल्या, म्हणून जिप्सी ऑफिशियल आर्मी व्हेकल बनल्या. मारुतीचं पोर्टफोलिओ वाढायला लागला आणि याने वेगवेगळ्या मॉडेल काढले, जसं की इस्टीम, झेन, वॅगेनार. पण खरी कमाल होती मारुतीच्या स्मार्ट बिझनेस मॉडेलची. बाकी गव्हर्नमेंट कंपनीज तोट्यात होत्या, मारुती मात्र नेहमी प्रॉफिटमध्ये राहिली. का? कारण ॲडव्हान्स बुकिंगचं स्मार्ट मॉडेल कामाला आलं. आज मारुती केवळ इंडियामध्ये नाही, युरोपमध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग ब्रँड बनला आहे. म्हणून मित्रांनो, मारुती म्हणजे फक्त गाडी नाही, मारुती म्हणजे ट्रस्ट, मारुती म्हणजे स्वप्न, मारुती म्हणजे आठवणी आहे. रतन टाटा म्हणाले होते, लंबे वक्त में गिनती पैसों से नहीं इंसान से होती है, जिनकी मदद आपने की है
म्हणून लोक कदाचित सगळं विसरतील, पण कमी पैशात मिळालेली सुविधा कधीच विसरणार नाही. आणि म्हणून मारुती टिकली. मारुतीने त्या काळात एक स्ट्रॅटर्जी वापरली आणि हो, ती यशस्वी ठरली. पण गंमत बघा, ही स्ट्रॅटर्जी इतर कंपन्यांनी सुद्धा वापरली, पण त्यांना तशीच ग्रोथ मिळाली नाही. कारण ही म्हणजे फक्त स्ट्रॅटर्जी नव्हती, ती मारुती आणि फाउंडरची कम्फर्टेबिलिटी होती. काही लोकांनी कंपनीचं नाव, स्ट्रक्चर, टीम सगळं अपडेट केलं, पण रिपोर्टद्वारे स्वतःला चेक केलंच नाही. आणि म्हणूनच आजच्या या यूट्यूब व्हिडिओचा उद्देश फक्त मारुतीनं काय केलं हे सांगायला मी आलो नाही. कारण हे सगळं तर आधीच इंटरनेटवर मार्केटमध्ये खूप लोक सांगत आहे. मी हे का सांगतोय? कारण मी त्याला एक नवा ढाचा दिला आहे, एक साचा जो कम्फर्टेबिलिटीवर आधारित आहे. केस स्टडीनुसार मारुती उद्योग लिमिटेडचे फाउंडर संजय गांधी आणि कंपनीची कम्फर्टेबिलिटी 75% म्हणजे पूर्ण मॅच होत आहे. म्हणून मी सांगतो, कंपनी चालवण्यापूर्वी, आयडिया मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी स्वतःला समजून घ्या आणि त्या कंपनीची एसबीएट रिपोर्टद्वारे कम्फर्टेबिलिटी चेक करा. मग तुम्ही कोणताही प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये उतरलात तरी तुम्हाला यश नक्कीच मिळणार. आणि अशा प्रकारच्या केस स्टडीचा उपयोग जर तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवण्यासाठी होत असेल तर याचा पूर्ण उपयोग करा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ पाहायला आवडतील खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका दमदार आणि डोळे उघडणाऱ्या केस स्टडीजसोबत. तोपर्यंत लक्षात ठेवा, वेन यू आर क्लिअर, पॉवर इज नियर.